अस्सलाम वालेकुम बच्चों। आज हम आपकी मराठी की पुस्तक सुलभ भारती के पाठ क्रमांक 18 माझा अनुभव भाग 1 को पढ़ेंगे। यहाँ पर चित्र दिया है। चित्र के नीचे जो लिखा है उसे पढ़ना है और समझना है। ऐका, पहा व वाचा। चंदन माझा व सुमाचा मित्र आहे. तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली. काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू, मी म्हणाले. चंदन म्हणाला, रेहाना, सुमा तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बरा वाटतंय. चंदनने आमचे आभार मानले. निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला. अब हम उसको समजेंगे. माझा अनुभव. माझा अनुभव म्हणजे काय? मेरा तजर्बा. माझा, मेरा अनुभव, तजर्बा, मेरा तजर्बा. चंदन माझा व सुमाचा मित्र आहे. ये कौन बोल रही है? ये दो लड़कियां हैं यहाँ पर. ये अपने मित्र का मतलब होता है दोस्त. वो अपने दोस्त को मिलने के लिए जा रही है, जिसमें से एक लड़की का नाम रेहाना और एक का नाम सुमा है. अब यहाँ पर रेहाना बोल रही है, चंदन माझा व सुमाचा मित्र आहे. चंदन मेरा और सुमा का मित्र आहे. मित्र, दोस्त. तो आजारी पडला. आजारी म्हणजे बीमार. आजारी का मतलब होता है बीमार. म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो. म्हणून इसलिए आम्ही हम दोनों. त्याला, उसे भेटायला मिलने के लिए, मुलाकात करने के लिए निकले हैं. अब यहाँ वो देखिए चंदन के घर आए हैं. उन्होंने देखो क्या लेके आए उसके लिए. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. हम उसके घर पहुँचे. आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली. हमने उसे फल दिए और फूल दिए. फळे, फल, फुले, फूल. काळजी घे. ये कौन बोल रहा है? वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. कहा. सुमा ने क्या कहा? चंदन को काळजी घे यानी ख्याल रख, ध्यान दे. वेळेवर औषध घे, वक्त पर दवा ले. औषध का मतलब होता है दवा. वक्त पर दवा ले. तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू, मी म्हणाले. मी, यहाँ पर मी कौन है? रेहाना है. रेहाना क्या कह रही है? तू लवकर बरा हो. लवकर, जल्दी से. बरा यानी कि अच्छा हो जा. तो जल्दी से अच्छा हो जा. मग, फिर आपण खेळू, फिर हम खेलेंगे. मजा करेंगे. चंदन म्हणाला. चंदन ने कहा, रेहाना, सुमा तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बळा वाटतंय. रेहाना, सुमा तुम्हाला, तुमको, मिलकर, मिलकर, मुझे आनंद, खुशी हुई. आता मला बरं वाटतंय. आता अभी मुझे अच्छा महसूस हो रहा है. अब देखो यहाँ से वो दोनों जा रहे. चंदनने आमचे आभार मानले. चंदनने हमारा
जो है शुक्रिया अदा किया, आभार मान ले, शुक्रिया अदा किया। निघताना, निघताना यानी कि निकलते वक्त, जाते वक्त चंदनचा चेहरा हसरा दिसत होता। चंदन का चेहरे पे मुस्कुराहट नजर आ रही थी। हे पाहून आम्हालाही आनंद झाला। ये देखकर हमें भी खुशी हो गई। उम्मीद है बच्चों आप लोगों को समझ